तुकाराम मुंडेंनी आज रेकॉर्ड तोडला. मुंडे साहेबांच्या धाडीत एक असं मोठं नाव समोर आलंय की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. गेल्या 8 दिवसात तब्बल 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्यात, ज्यात बेकायदेशीर गुटख्यापासून तर अनेक खाद्यपदार्थ आणि केमिकलयुक्त दुधाचे पदार्थ देखील सापडले होतेच. मात्र याच दरम्यान FDAच्या पथकाने आणखी एक मोठी धाड टाकली आणि त्या कारवाईत असा एक मोठा मासा जाळ्यात अडकला की ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. काही दिवसांपूर्वी दिव्य फार्मसीवर झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण देशभर आयुक्त तुकाराम मुंडे यांची चर्चा रंगली होती. इतक्या मोठ्या नावावर कारवाई झाल्यानंतर अनेकांना वाटले होते की आता त्यांची बदली निश्चित आहे, पण तसे काहीच झाले नाही. उलट गेल्या 8 दिवसात 200हून अधिक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचे रॅकेट उघडकीस आणण्यात आले. तब्बल 192 जणांवर कठोर कारवाई करण्यात आली. पण आज समोर आलेली माहिती आणखी धक्कादायक आहे. आजच्या धाडीत एक असे नाव समोर आले आहे ज्याचा कुणीही अंदाज लावला नव्हता. कालपर्यंत सर्वत्र रामदेव बाबांवरील कारवाईची चर्चा होती, मात्र आता या नव्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये इतकी भीती निर्माण झाली की काही ठिकाणी रासायनिक पदार्थ मिसळलेले दुधाचे टँकर रस्त्यावरच सोडून देण्यात आले, तर काही ठिकाणी गुटखा आणि इतर प्रतिबंधित माल टाकून आरोपी फरार झाले. मात्र आज समोर आलेली माहिती संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी असल्याचं सांगितले जात आहे. भेसळीच्या जगतातील एक मोठे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. रामदेव बाबांवरील कारवाईनंतर तपासाला आणखी वेग आला होता. चुकीची आणि दिशाभूल करणारी उत्पादने विकणारेच नव्हे, तर त्यांची जाहिरात करणाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. दरम्यान एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचे नावही चर्चेत आले होते. पण काल रात्री घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तुकाराम मुंडे यांच्या पथकानं एका ठिकाणी छापा टाकला असता बेकायदेशीर माल जप्त करण्याची कारवाई सुरू होती. त्याचवेळी तेथील काही व्यक्तींनी गोंधळ घातल्याचा आणि पथकाच्या हालचालींना विरोध केल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला आणि सलग धाडींची मालिका सुरू झाली. या कारवायांदरम्यान एक असे नाव समोर आल्याची चर्चा आहे ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. हे नाव नेमके कोणाचे आहे? त्या धाडीत काय आढळले? तपासाची पुढील दिशा काय असणार? आणि तपास यंत्रणांकडे असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या यादीत कोणकोणाची नावे असू शकतात? या सर्व प्रश्नांची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांसाठी तुकाराम मुंडे यांनी नेमके कोणते आवाहन केले आहे? यामागचे कारण काय आहे? आणि सध्या सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे महाराष्ट्रात नेमकी कोणती खळबळ उडाली आहे? जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईनंतर त्यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर भेसळ, बनावट उत्पादने आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात तपास अधिक तीव्र करण्यात आला. दरम्यान अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. काही कारवायांदरम्यान विरोध आणि गोंधळाच्या घटना घडल्याचे दावेही करण्यात आले. या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र आता तपासाच्या कक्षेत आणखी काही मोठी नावे आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागील सत्य काय आहे? तपास यंत्रणांचे पुढील पाऊल काय असणार? आणि सध्या सुरू असलेल्या मोहिमेत नेमके कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जात आहे? याबाबत अधिकृत माहितीची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. याचबरोबर तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना उत्पादन खरेदी करताना लेबल काळजीपूर्वक वाचण्याचे, संशयास्पद वस्तूंबाबत तक्रार नोंदवण्याचे आणि भेसळीविरोधातील लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर येत आहे. पुढील कारवाया कोणत्या असतील? तपासातून आणखीन काय समोर येईल? आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा अध्याय काय असेल? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जेव्हा एखादा अधिकारी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मैदानात उतरतो, तेव्हा त्याच्यावर विविध प्रकारचे दबाव येत असतात. मात्र तुकाराम मुंडे हे आपल्या कामाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नियमभंग आणि भेसळीविरोधात कारवाईचा वेग वाढवला. रामदेव बाबांच्या प्रकरणानंतर तपास अधिक व्यापक करण्यात आला. त्यानंतर राज्यभरातील विविध ठिकाणांवरील माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले. अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी संशयित ठिकाणांची पडताळणी केली आणि पुढील कारवाईची रणनीती आखण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी एकाच वेळी तपास आणि छापेमारी मोहीम राबवण्यात आली. मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये संबंधित पथके सक्रिय झाली. अनेक ठिकाणी कागदपत्रांची तपासणी, नमुने संकलन आणि मालाची पडताळणी करण्यात आली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. मुंबईतील कारवाई सुरू असतानाच पुण्यासह इतर भागातही तपास यंत्रणांनी हालचाली वाढवल्या. अचानक सुरू झालेल्या तपासामुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अधिकारी पोहोचताच संबंधित व्यक्तींमध्ये धावपळ सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश एकच होता: ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर कायदेशीर कारवाई करणे. पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि प्रशासनाची पुढील पावले काय असतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी कारवाई दरम्यान संबंधितांनी आम्ही मोठा ब्रँड आहोत असे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांकडे स्पष्ट आदेश होते: कायदा मोडला असेल तर कोणालाही सूट नाही. पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर भागात मोठी मोहीम राबवण्यात आली. पनीर, खवा, चीज आणि तुपाचे नमुने तपासण्यात आले. मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आला. काही ठिकाणी आढळलेल्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थांनी अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. यानंतर कारवाईचा धडाका नाशिक, सातारा आणि इतर जिल्ह्यांत पोहोचला. पिंपरी चिंचवड, मोशी आणि इतर भागातही मोठ्या प्रमाणात संशयित साठा जप्त करण्यात आला. साताऱ्यात तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई झाली. विरोध आणि दबाव असूनही तपास सुरूच राहिला. याच कारवाई दरम्यान एक मोठे नाव समोर आल्याची चर्चा रंगू लागली आणि त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये FDAच्या पथकांनी सलग छापेमारी केली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि इतर संशयित पदार्थ जप्त करण्यात आले. पुणे आणि कोकण विभागातही मोठी कारवाई झाली. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे या प्रकरणामागील मोठ्या नेटवर्कचा शोध घेतला जात असल्याचे संकेत मिळू लागले. दरम्यान तुकाराम मुंडे यांनी डेअरी क्षेत्रातील प्रतिनिधींना स्पष्ट इशारा देत दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे सांगितले. या कारवाईचा परिणाम म्हणून अनेक व्यापारी आणि व्यावसायिक अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर भेसळयुक्त उत्पादने आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबतच अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवरही कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, अशी चर्चा वाढली आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशयास्पद अन्नपदार्थ, औषधे किंवा भेसळीची माहिती संबंधित विभागाकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र केवळ सरकारी कारवाई पुरेशी नाही. एक जागरूक नागरिक म्हणून आपलीही मोठी जबाबदारी आहे. बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना तिचे लेबल, घटक, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट तपासण्याची सवय लावा. एखाद्या उत्पादनाबाबत संशय वाटल्यास त्याचा फोटो, बिल आणि दुकानाची माहिती जतन करून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. तुमची एक छोटी तक्रार मोठ्या कारवाईचे कारण ठरू शकते. तसेच अशा प्रकरणांची माहिती आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि परिसरातील लोकांनाही द्या. जागरूक नागरिक आणि कडक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच भेसळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते. आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लहान मुलांचा आणि आरोग्याशी हा खेळ सुरू आहे हे विसरू नका. आता मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून एक प्रामाणिक उत्तर हवंय. तुमच्या भागात असं कधी घडलं आहे का की तुम्ही जाणवलेलं दूधपणे तुम्हाला खराब वाटलं आणि तुम्ही दुकानदाराला जा विचारला,
किंवा तुम्हाला कधी सभेसरीचा अनुभव आलाय का? तुमचा अनुभव खाली कॉमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कॉमेंटमुळे इतर शेकडे लोकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही जागरूकताई तुकाराम मुंडे साहेबांच्या या मुमुनेला जर आपल्या खऱ्या अर्थाने पाठिंबा द्यायचा असेल तर केवळ व्हिडिओ लाईक करून चालणार नाही, तर आपल्याला कमेंटमध्ये एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करावा लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही तक्रार करण्याचं माध्यम समजेल. चला तर मग कमेंट करायला सुरुवात करा आणि सांगा तुमचं आणि काय आहे. आपण एकत्र हा महाराष्ट्र करूया. धन्यवाद.